गुड आफ्टरनून क्लास आपण काय बघितलं होतं, मेथड्स ऑफ स्टडी ऑफ मायक्रोब्स. त्यामध्ये काय बघितलं होतं, कल्चर आणि कल्चर मीडिया बघितलं होतं. त्याचे टाईप्स बघितले म्हणजे क्लासिफिकेशन बघितलं होतं कल्चर आणि कल्चर मीडियाचे. ओके, सो आज काय बघणार, न्यूट्रिशनल टाईप ऑफ बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरियाचे न्यूट्रिशनल टाईप्स काय आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय, ऑन द बेसिस ऑफ कार्बन अँड एनर्जी सोर्सेस फॉर ग्रोथ बॅक्टेरिया आर ब्रॉडली डिवायडेड इंटू टू ग्रुप. तर हे कशाच्या आधारावर हे केलेलं आहे, कार्बन आणि जी ऊर्जा असते, एनर्जीचा जो स्रोत आहे, जो सोर्स आहे, त्याच्या आधारावरती काय केलेलं आहे, त्याचे डिवायडेशन केलेले आहे. त्यामध्ये दोन प्रकार दिलेले आहेत. पहिला कोणता आहे, ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. ओके, आणि दुसरा कोणता आहे, हेट्रोट्रॉफिक. ओके, दुसरा कोणता आहे, हेट्रोट्रॉफिक बॅक्टेरिया. सो हे लेक्चर म्हणजे स्टार्ट करायच्या आधीच मी तुम्हाला की टर्म्स दिल्या होत्या, आठवते. त्यामध्ये ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय आणि हेट्रोट्रॉफ्स म्हणजे काय हे पण दिलं होतं. ओके, ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय, द बॅक्टेरिया विच आर एबल टू सिंथेसाइज देअर ओन ऑर्गॅनिक फूड फ्रॉम इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ओके, ऑटोट्रॉफ म्हणजे काय, असे जीवाणू जे स्वतःचे जे फूड असेल, ओके, ते सिंथेसाइज कोण करते, स्वतः करतात. इनऑर्गॅनिक फूडपासून स्वतःचं जे ऑर्गॅनिक फूड आहे ते स्वतः सिंथेसाइज करतात. याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफ बॅक्टेरिया. ओके, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस सप्लाइड फ्रॉम एन्व्हायरमेंट आर कॉल्ड ऑटोट्रॉफ. हे कुठून घेतात, एन्व्हायरमेंटकडून घेतात. ओके, त्या बॅक्टेरियाला आपण काय बोलतो, ऑटोट्रॉफ. जे बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः करतात तयार, स्वतः सिंथेसाइज करतात, त्याला आपण काय बोलतो, ऑटोट्रॉफ. ओके, दीज बॅक्टेरिया कॅन बी डिस्टिंग्विश फर्दर इंटू टू टाइप्स. आता हे ऑटोट्रॉफ बॅक्टेरिया जे आहेत हे पुन्हा कशामध्ये डिवाइड केलेले आहेत, दोन टाइप्समध्ये. त्यामध्ये पहिला जो आहे तो फोटो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. पहिला काय आहे, फोटो ऑटोट्रॉफिक. ओके, फोटो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. आणि दुसरा जो आहे तो काय आहे, किमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. दुसरा काय आहे, किमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया. ओके, सो लक्षात ठेवायचं, न्यूट्रिशनल बॅक्टेरियाचे जे न्यूट्रिशनल टाईप आहेत ते काय आहेत, मेन प्रकार त्यामध्ये दोन, एक ऑटोट्रॉफिक, सेकंड वन हेट्रोट्रॉफिक बॅक्टेरिया. आता ह्या ऑटोट्रॉफिकमध्ये पुन्हा दोन पार्टमध्ये डिवाइड केले. त्यामध्ये पहिला काय आहे, फोटो ऑटोट्रॉफिक आणि दुसरा काय आहे, किमो ऑटोट्रॉफिक. ओके, सो फोटो ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, दिस बॅक्टेरिया युटिलाइज सोलार एनर्जी टू सिंथेसाइज देअर ऑर्गॅनिक मेटाबोलाइट्स as they possess photosynthetic pigments in membrane bound lamella or thylakoids. ओके, तर हे काय आहेत, फोटो ऑटोट्रॉफिक हे जीवाणू काय आहेत, हे जीवाणू त्यांच्या सेंद्रिय मेटाबॉलिक म्हणजे काय, चयापचय. ओके, चयापचयाचे सिंथेसाइज करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करतात. ओके, त्यांचं जे फूड सिंथेसाइज करण्यासाठी ते कशाचा यूज करतात, सोलार एनर्जी म्हणजे काय, सौर ऊर्जेचा वापर करतात. कारण त्यांच्याकडे जे मेम्ब्रेन आहे, ओके, ते मेम्ब्रेन काय आहे, लॅमेली किंवा थायलोकॉइड्समध्ये आहे. ओके, कसं आहे, लॅमेलीमध्ये किंवा थायलोकॉइड्समध्ये. ओके, देन हा सेकंड वन जो किमो ऑटोट्रॉफिक आहे, ओके, तो कसा आहे, दीज आर नॉन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया विच मॅन्युफॅक्चर ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्रॉम inorganic raw material and utilize energy liberated from the oxidation of these inorganic substances. हा जो किमो ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया हे काय आहे, नॉन फोटोसिंथेटिक आहे. ओके, फोटो ऑटोट्रॉफिक कसा होता, सिंथेटिक होता. ओके, हा काय आहे, नॉन सिंथेटिक आहे. ओके, हा बॅक्टेरिया जे त्याचा अजैविक कच्च्या मालापासून सेंद्रिय संयुगे काय करतात, तयार करतात. ओके, आणि त्यातून मुक्त झालेल्या ऊर्जेचा वापर करतं ते. हे कुठला एनर्जी घेतो, सोलार एनर्जीचा. तर हा कुठला घेतो, जो रॉ मटेरियल पासून जी हे
एनर्जी रिलीज होते त्याचा वापर करतात. ओके, समजलं. देन नेक्स्ट हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. The bacteria which are unable to manufacture their own organic food and hence are dependent on external source are called heterotrophs. हा जो heterotrophs आहे हा काय आहे, ऑटोट्रॉफच्या बरोबर विरुद्ध आहे. ऑटोट्रॉफ काय करतो, स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज करतो, पण हेटेरोट्रॉफ काय करतो, फूड सिंथेसाइज स्वतः करत नाही. तो काय करतो, बाह्य स्रोतावर म्हणजे एक्सटर्नल जे सोर्सेस असतात त्याच्यावर डिपेंड असतो. ओके, तर याचे सुद्धा काय केलेलं आहे, पुन्हा 2 गटांमध्ये वेगवेगळे केलेले आहेत. ओके, सो पहिला याच्यामध्ये काय आहे, फोटो हेटेरोट्रॉफ्स. पहिला काय आहे, फोटो हेटेरोट्रॉफ्स. ओके, अँड सेकंड वन काय आहे, कीमो हेटेरोट्रॉफ्स. ओके, सेकंड वन काय आहे, कीमो हेटेरोट्रॉफ. ओके, सो यातला पहिला फोटो हेटेरोट्रॉफ्स म्हणजे दे पोजेस युनिक फीचर ऑफ युटिलायझिंग लाईट एनर्जी लाईक फोटो ऑटोट्रॉफ्स in synthesizing their food from organic raw material absorbed from environment. आता हे जे आहेत हे काय करतात, पर्यावरणात जे शोषलेला सेंद्रिय कच्चा माल आहे त्यांचे अन्न काय करतात, सिंथेसाइज करण्यासाठी सोलार एनर्जीचा म्हणजे फोटो ऑटोट्रॉफ्स मध्ये कसं सोलार एनर्जी यूज करतात तसं सोलार एनर्जी वापरतात. कशामध्ये, फोटो हेटेरोट्रॉफ मध्ये. ओके, द नेक्स्ट कीमो हेटेरोट्रॉफ मध्ये काय, दे कॅन नॉट सिंथेसाइज देअर ओन फूड. कीमो हेटेरोट्रॉफ काय करतं, स्वतःचे फूड स्वतः सिंथेसाइज करत नाही. ओके, दे ऑब्टेन इट डायरेक्टली फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट युजिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे काय करतात, डिरेक्टली जे एक्सटर्नल सोर्स आहे, एक्सटर्नल बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यापासून काय करतात, डायरेक्ट फूड स्वतःमध्ये घेतात. तर हे कशाच्या सहारे घेतात, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात त्याच्या सहाय्याने. ओके, द नेक्स्ट फिजिकल और एन्व्हायरमेंटल फॅक्टर अफेक्टिंग बॅक्टेरियल ग्रोथ. ओके, जीवाणूंच्या वाढीवर कशाचा परिणाम होतो, काय बोलली, त्यामध्ये पहिलं काय आहे, फिजिकल आणि म्हणजे एन्व्हायरमेंटचे जे फॅक्टर आहेत, भौतिक आणि नैसर्गिक जे घटक आहेत ते काय करतात, बॅक्टेरियाच्या ग्रोथवर, बॅक्टेरियाच्या वाढीवर परिणाम करतात. प्रत्येकाला वाढण्यासाठी, त्याची ग्रोथ होण्यासाठी एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, एक पर्टिक्युलर नॅचरल थिंग, पोषण हे काय आहे, गरजेचं आहे. आपल्याला जसं गरजेचं आहे तसं प्रत्येक जी लिव्हिंग थिंग आहे त्याला गरजेचं आहे. ओके, प्लांट असू दे, मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, ॲनिमल्स असू दे, ह्युमन बिईंग असू दे, प्रत्येकाला काहीतरी गरजेचं आहे. सो त्याच्यावर अफेक्ट पण काही गोष्टी करतात. ओके, सो आपण काय बघूया, फिजिकल और एन्व्हायरमेंटल. अफेक्टिंग बॅक्टेरियल ग्रोथ. ओके, सो द वेरियस फॅक्टर अफेक्टिंग बॅक्टेरियल ग्रोथ. खूप सारे फॅक्टर्स आहेत जे काय करतात, बॅक्टेरियाच्या ग्रोथला परिणाम करतात. त्यामध्ये पहिलं काय आहे, ऑक्सिजन. पहिलं काय आहे, ऑक्सिजन, O2. ओके, ऑक्सिजन इज युनिव्हर्सल कॉम्पोनंट ऑफ सेल अँड इज ऑलवेज प्रोव्हाइड इन लार्ज अमाऊंट बाय वॉटर. ऑक्सिजन काय आहे, सार्वत्रिक आढळणारा घटक आहे. ओके, सार्वत्रिक आढळणारा काय आहे, घटक आहे. तो पाण्याद्वारे काय केला जातो, आपल्याला मोठ्या प्रमाणात अवेलेबल होतो. ओके, त्याच्यानंतर बॅक्टेरिया डिफर इन देअर रिक्वायरमेंट फॉर मॉलिक्युलर ऑक्सिजन अँड आर मेनली डिवायडेड इंटू
टू ग्रुप. हा जो बॅक्टेरिया आहे हा कशात आहे, आण्विक ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार 2 ग्रुपमध्ये काय केलं आहे, त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला काय आहे एरोब्स आणि दुसरा काय आहे अनएरोब्स. हा जो एरोब्स आहे हा काय आहे, दे रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर ग्रोथ. एरोबिक बॅक्टेरिया किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यांना जगण्यासाठी कशाची गरज असते, ऑक्सिजनची. ओके. आणि हा जो दुसरा अनएरोब्स आहे दे डू नॉट रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर ग्रोथ, म्हणजे त्यांना काय आहे ऑक्सिजनची गरज नाही. ओके. ते विदाऊट ऑक्सिजन सुद्धा त्यांची ग्रोथ होऊ शकते. ओके. दे आर फर्दर डिवायडेड इनटू फॉलोविंग ग्रुप. तर ते काय केलेत, पुढील गटामध्ये विभागले गेलेत. ऑब्लिगेट, स्ट्रिंजंट और स्ट्रिक्ट एरोब्स. तर हे जे आहेत हे ऑब्लिगेट किंवा कठोर एरोब्स म्हणू शकतो आपण. त्याला काय म्हणतात, दे ओनली ग्रो इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. हे जे आहेत ते फक्त ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये काय होतं, त्यांची ग्रोथ होते. त्यांना ऑक्सिजन सप्लाय मिळाला नाही तर त्यांची ग्रोथ काय होते, तिथेच थांबली जाते. ओके. देन ऑब्लिगेट, स्ट्रिंजंट और स्ट्रिक्ट एरोब्स. आता यांना काय आहे, दे ओनली ग्रो इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. तर हे ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही. जिथे ऑक्सिजन नसेल अशाच ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करतात. ओके. एक आहेत त्यांना फक्त ऑक्सिजनच पाहिजे, दुसरे त्यांना ऑक्सिजन थोडा पण नको. ओके. आणि तिसरा जो आहे तो फॅकल्टेटिव्ह नॉन स्ट्रिंजंट एरोब्स. ओके. दे आर anaerobes that can grow even in the presence of oxygen. हे असे एनारोब्स आहेत ज्यांना ते ऑक्सिजनच्या उपस्थितीतही वाढू शकतात किंवा नसेल तरी वाढू शकतात. ओके. फॅकल्टेटिव्ह नॉन स्ट्रिंजंट एनारोब्स, दे आर एरोब्स दॅट कॅन ग्रो इवन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे सेम ऑक्सिजन नसेल तरी ग्रो करणार, ऑक्सिजन असेल तरी त्यांची ग्रोथ होणार. ओके. देन नेक्स्ट वन काय आहे, सेकंड फॅक्टर टेम्परेचर. आपल्यालाही सुद्धा जगण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचरची गरज आहे. जास्त थंडी पडली तर आपण काय करतो, कुडकुडतो. जास्त गरम होत असेल तर एसी लावा, फॅन लावा, म्हणजे आपण आपलं टेम्परेचर मेंटेन करायचा प्रयत्न करतो. आपण इझिली त्या टेम्परेचरमध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, बॅक्टेरिया असू दे, व्हायरसेस असू दे, त्यांना जगण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचरची गरज असते. ओके. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट डिटरमाइन द रेट ऑफ ग्रोथ, मल्टिप्लिकेशन अँड डेथ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. हे जे सर्व सजीवांच्या वाढीचा, गुणाकाराचा आणि त्यांच्या मृत्यूचा दर हा कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. ओके. On the basis of their temperature relationship, bacteria may be divided into 3 main group. आता त्या बॅक्टेरियाचं टेम्परेचरशी जे रिलेशन आहे, म्हणजे ते कोणत्या टेम्परेचरमध्ये वाढू शकतात, कोणत्या टेम्परेचरमध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन जास्त होऊ शकतं किंवा कोणत्या टेम्परेचरमध्ये त्यांची डेथ होऊ शकते, याच्यावरती काय केलेलं आहे, त्यांना पुन्हा डिवायडेड केलेलं आहे. ओके. सो त्यामध्ये पहिलं किती ग्रुपमध्ये केलेलं आहे, 3 ग्रुपमध्ये. त्यामध्ये पहिलं काय आहे, सायक्रोफिलिज और क्रायोफिलिज. ओके. तर याचा सायक्रोफिलिक किंवा क्रायोफिलिक. ओके. हा क्रायोफाइल्स जो आहे किंवा सायक्रोफाइल्स आहे, सायक्रोज म्हणजे काय, थंड, म्हणजे काय कोल्ड. सायक्रोज मिनिंग काय आहे त्याचा, कोल्ड. हा काय आहे, ग्रीक वर्ड आहे. Okay, these are the bacteria which are able to grow of 0 degree Celsius or lower but have an optimum temperature of 15 degree Celsius or lower and maximum temperature of 20 degree to 30 degree Celsius. हे असे जीवाणू आहेत जे काय 0 डिग्री सेल्सिअसला सुद्धा जगण्यासाठी सक्षम आहेत, पण त्यांच्या वाढीसाठी कमीत कमी तापमान किती पाहिजे, 15 डिग्री सेल्सिअस. आणि त्याहून जास्त म्हणजे किती, 20 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत सर्वाइव्ह करू शकतात. ओके.
देन सेकंड वन त्यामध्ये कोणतं आहे, मिझोफिल्स. These are the bacteria which are able to growth within temperature range 25 degree Celsius to 40 degree Celsius. हे जे बॅक्टेरिया आहेत यांची ग्रोथ किती टेम्परेचरमध्ये होती आहे, 25 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअसमध्ये. ओके. आणि लास्ट वन त्यामध्ये कोणता आहे, थर्मोफिलस. हा काय आहे, ग्रीक वर्ड आहे. थर्मोस म्हणजे काय, हीट किंवा उष्णता. ओके. These are the bacteria which grow best at optimum temperature of 45 degree Celsius or higher, but can also grow over range of 40 degree Celsius to 75 degree Celsius. हे जीवाणू जे आहेत ते किती डिग्री सेल्सिअसमध्ये, किती 40 डिग्री सेल्सिअसला राहू शकतात किंवा त्याहून अधिक 40 ते 75 डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांची ग्रोथ ही होऊ शकते आणि ते राहूही शकतात. ओके. समजलं टेम्परेचर कसं मॅटर करतं. देन नेक्स्ट हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. थर्ड वन काय आहे, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, पीएच. आपल्या शरीरात असतो ना मेंटेनिक, अल्कली अल्कलाइन मेंटेन असतं ना, आठवलं. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके. द pH or hydrogen ion concentration of natural environment varies from about 0.5 in the most acidic solid to about 10.5 in the most alkaline lakes. Microorganisms which grow at an optimum pH well below neutrality 7.0 are called acidophiles. Those which grow best at neutral pH are called neutrophiles, and those that grows best under alkaline condition are called alkalophiles. Okay. हे जे हायड्रोजन नैसर्गिक वातावरण पीएच किंवा हायड्रोजन आयनचं जे एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन असतं हे काय आहे, सर्वात आम्लीय असतं. ओके. मातीत सुमारे ते किती सापडतं, 0.5. किती, 0.5. ते सर्वात हे काय झालं, आम्लीय झालं. आता सर्वात जास्त अल्कलीमध्ये कुठे, तलावांमध्ये सापडतं. ते किती असतं, 10.5. ओके. ते सूक्ष्मजीव तटस्थ असतात म्हणजे जे न्यूट्रल असतं, ना अल्कली ना आम्ल, म्हणजे न्यूट्रल असतं. तो किती असतो, पीएच 7.0. ओके. 7.0च्या खाली इष्टतम पीएच वर वाढतात. ओके. जर जे ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये वाढतात त्यांना आपण काय बोलतो, ऍसिडोफाइल्स. ओके. आणि जे तटस्थ म्हणजे पीएचच्या वर उत्तम वाढतात त्यांना काय बोलतो आपण, न्यूट्रोफिल्स. ओके. जे त्या खाली वाढतात, त्या पीएचच्या खाली वाढतात त्यांना काय बोलतो आपण, अल्कलीफाइल्स. आणि जे न्यूट्रलच्या वर लेवलला वाढतात त्यांना काय बोलतो आपण, ऍसिडोफाइल्स. आणि जो न्यूट्रल आहे तो किती, 7.0. आता तुम्हा लोकांना एक असाइनमेंट की आपल्या मानवी शरीराचा पीएच किती असतो शोधून काढायचा. 7.5. ओके. शोधून काढायची गरज नाही, इथेच आन्सर मिळालं. थोडंसं अभ्यास करू द्यायची होतीस ना त्यांना. ओके. देन नेक्स्ट फोर्थ वन काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर. 7.5 हे अल्कली आहे की हे ऍसिडिक आहे की अल्कली आहे, नेचर काय आहे 7.5 चं, अल्कली आहे की ऍसिडिक आहे, कसं काय. 7 हा न्यूट्रल आहे, 7च्या वर जर वाढलं तर काय येतं, ऍसिडिक फॉर्म मध्ये येतं. ओके. आणि 7च्या खाली जर म्हणजे 7 पेक्षा कमी असेल तर काय येतो, अल्कली नेचर येतं. ओके. सो थोड्या प्रमाणात आपलं जे बॉडी पीएच आहे तो काय आहे, ऍसिडिक नेचर मध्ये. ओके. द नेक्स्ट ऑस्मोटिक प्रेशर. ओके. बिकॉज ऑफ presence of cell wall, bacteria are able to withstand a wide range of external osmotic pressure.
बॅक्टेरियाला सुद्धा काय असते, सेल वॉल असते, त्यांच्यामध्ये पण सेल्स आहेत ना, सो त्या सेलला वॉल असते, बरोबर आहे. तर त्या सेल वॉलमुळे काय होतं, जीवाणू बाह्य ऑस्मॉटिक प्रेशरच्या विस्तृत श्रेणीचा सामना करण्यासाठी काय असतात, ते सक्षम असतात, एबल असतात. ओके. ऑन द बेसिस ऑफ osmotic concentration of substrates upon which the microorganism grow, microorganism are classified as. तर त्या थराच्या सूक्ष्मजीव वाढीचं किंवा त्यांच्या ऑस्मॉटिक एकाग्रतेच्या आधारावरती काय केलं आहे, ह्या परत मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. ओके. त्यामध्ये पहिला कोणता आहे, ऑस्मोफोबिक. पहिला कुठला आहे, ऑस्मोफोबिक. ओके. those microorganisms that best grow on substrate of high osmotic concentration. हे जे ऑस्मोफोबिक आहेत ते सूक्ष्मजीव उच्च पातळीच्या थरांच्या अधीन असलेल्या निर्जलीकरणाचे मरतात. म्हणजे काय होतं, हाय ऑस्मॅटिक मी ना वेगळं वाचलं, सॉरी. दोज मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट डाय ऑफ डिहायड्रेशन इफ सब्जेक्टेड टू सबस्ट्रेट ऑफ हाय ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन्स. ओके. हे जे सूक्ष्मजीव असतात ते काय आहेत, उच्च पातळीचं जर त्यांना डिहायड्रेशन असेल तर ते काय होतात, मरतात, तिथे डाय होतात ते. ओके. द नेक्स्ट काय आहे, ऑस्मोफिलिक. ओके. हे जे ऑस्मोफिलिक आहेत, दोज मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट बेस्ट ग्रो ऑन सबस्ट्रेट ऑफ हाय ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. हे जे ऑस्मोफिलिक आहेत हे काय, हाय ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतात, त्यांची उत्तम प्रकारे वाढ होते. ओके. देन नेक्स्ट तिसरा काय आहे, हॅलोफिलिक. तिसरा काय आहे, हॅलोफिलिक. ओके. Halophiles represent those microbes that preferably grow in high osmotic concentration produced by dissolved salt. हे जे हॅलोफिलिक आहेत ते कशाचं प्रतिनिधित्व करतात किंवा काय प्रेझेंट करतात, तर शक्यतो जे उच्च ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये वाढतात ना जे मायक्रो ऑर्गॅनिझम, ते विरघळलेलं जे सॉल्ट असतं किंवा डिझॉल्व सॉल्ट असतं त्यामध्ये काय होतात, हे तयार होतात, त्यांना काय करतात, हे रिप्रेझेंट करतात. ओके. देन दुसरा फोर्थ वन काय आहे, ऑस्मोड्युरिक. फोर्थ वन काय आहे, ओके. These are those microbes that grow normally on substrate of moderate osmotic concentration but prove to be resistant to wide osmotic changes in their substratum. ओके. हा जो आहे ऑस्मोड्युरिक हे सूक्ष्मजंतू आहे जे सामान्यतः मध्यम ऑस्मोटिक सांद्रता असलेल्या थरावर वाढतात. म्हणजे मॉडरेट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होते, यांची ग्रोथ होते. ओके. परंतु त्याच्या थरातील विस्तृत ऑस्मोटिक बदलांना काय असतं, प्रतिरोधक असल्याचे ते काय करतात, सिद्ध करतात. ओके. देन फिफ्थ वन काय आहे, वॉटर. फिफ्थ वन काय आहे, वॉटर गरजेचं आहे कोणाला, तुम्हाला, सगळ्यांना, पक्का पक्का सगळ्यांना गरजेचं आहे. Water is the solvent in which the molecules of life are dissolved, and the availability of water is therefore a critical factor that affects the bacterial growth, as 80% of bacterial cell consist of water. The availability of water for a cell depend upon its presence in atmosphere, relative humidity, or its presence in solution or substance, water activity. ओके. पाणी जे हे काय आहे, सॉल्वंट आहे. ओके. विद्रावक आहे.
ओके, ज्यामध्ये जीवाणूचे काय आढळतात, रेणू आढळतात. ओके, आणि पाण्याची उपलब्धता म्हणून जीवाणूंच्या वाढीवर परिणाम करणारा एक गंभीर घटक आहे. कारण 80% जीवाणू पेशींमध्ये काय असते, पाणी असते. आपल्यामध्ये आहे. ओके, तसंच काय असतं, 80% बॅक्टेरियामध्ये काय असतं, वॉटर असतं. ओके, सेलसाठी पाण्याची उपलब्धता त्याच्या वातावरणातील उपस्थितीवर अवलंबून असते. ओके, किंवा द्रावण किंवा पदार्थामध्ये त्याची उपस्थिती असते. ओके, सो वॉटर काय आहे, सॉल्व्हंट आहे आणि गरजेचं आहे का, पक्का. जर वॉटर काय करतं, ह्युमिडिक नेचर माहिती आहे तुम्हाला, असं ओलसर वगैरे होतं, तिथे शक्यतो मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ फास्ट होते. ओके, देन नेक्स्ट काय आहे, कार्बन डायऑक्साईड. 61 काय आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड तुम्हाला गरजेचं आहे आपल्याला, मग आपण शरीरातून बाहेर का टाकतो, आपल्याला जर गरजेचं आहे तर मग आपण आपल्या शरीरातून बाहेर काय होतो, आपल्यामध्ये प्रोड्यूस होतो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात, आणि तो प्लांटसाठी गरजेचा असतो. प्लांट काय करतो, रेस्पिरेशन थ्रू ऑक्सिजन बाहेर टाकतो, आणि आपण काय करतो, रेस्पिरेशन थ्रू कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. म्हणजे प्लांट आणि आपण काय करतो, एक्सचेंज करतो. त्यांचं बाहेर टाकलेलं ऑक्सिजन आपण घेतो आणि आपण बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड प्लांट घेतं. ओके, म्हणून झाडे लावा. ओके, small amount of carbon dioxide is required by all bacteria, which is usually made available endogenously inside culture medium in which bacteria is growing as a product of cellular metabolism or by carbon dioxide present in atmosphere. ओके, हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा काय आहे, सेल्युलर मेटाबॉलिझमचे जे उत्पादन म्हणून सर्व जीवाणूंना थोड्या प्रमाणात काय गरजेचं आहे, कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे. सगळ्याच जीवाणूंना, आपल्याला पण गरजेचं आहे. टोटली आपल्याला नको आहे असा नाही आहे, आपल्याला पण काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड गरजेचा आहे. ओके, जे सामान्यतः अंतर्जात उपलब्ध केलेले असतात किंवा कार्बन डायऑक्साईडद्वारे काय असतं, वातावरणात उपलब्ध असतात. ओके, देन नेक्स्ट वन काय आहे, लाईट. तुम्हाला लाईट गरजेची आहे कशाला, ओके. बॅक्टेरिया एक्सेप्ट फोटोट्रॉपिक स्पीसीज युजली ग्रो इन डार्कनेस. जास्त करून जे बॅक्टेरिया असतात ते कशात वाढतात, डार्कनेस म्हणजे अंधारात वाढतात. तर याला हे काय आहे, म्हणजे एक्सपेक्टन्स हे काय आहे, काय म्हणतो आपण त्याला, अपवाद कोणते आहेत, फोटोट्रॉपिक स्पीसीज जे आहेत. ओके, ते काय, ते बॅक्टेरिया काय आहे, त्याला अपवाद आहेत. बाकीचे जे त्याला वगळता बॅक्टेरिया आहेत ते कशात वाढतात, अंधारात त्याची ग्रोथ होते, त्यामुळे त्यांना लाईटची गरज नाही आहे, आपल्याला आहे. ओके, देन नेक्स्ट बॅक्टेरियल ग्रोथ कर्व किंवा जीवाणूच्या वाढीचा वक्र म्हणू शकतो आपण. अ कॅरेक्टरिस्टिक ग्रोथ कर्व ऑब्टेन इन बॅच कल्चर. ओके, जे बॅच यामध्ये काय आहे, सॉरी, कल्चर इन विच नो फ्रेश न्यूट्रिएंट आर ॲडेड कन्सिस्ट ऑफ 4 फेजेस. बॅच कल्चरमध्ये ज्यामध्ये कोणतेही फ्रेश कल्चरल काय नसतात, न्यूट्रिएंट नसतात. ओके, ताजे असे न्यूट्रिएंट किंवा पोषक द्रव्य त्यामध्ये त्या कल्चरमध्ये नसतात. त्याचे काय 4 टप्पे आहेत त्यांच्या वाढीचे. किती आहेत, 4. त्यामध्ये पहिला कोणता आहे, लॅग फेज. सगळ्यांकडे बुक आहेत, सगळ्यांकडे हा कर्व आहे. ओके, सो पहिला काय आहे, लॅग फेज. During this phase, bacteria adapt themselves to growth condition. It is a phase of intense metabolic activity in which bacteria prepare for reproduction, synthesizing DNA, enzyme and other
micromolecules needed for cell division. Therefore, during this phase, there may be increase in size, volume, but no increase in cell number. Okay, the length of this phase depend on type of bacteria, quality of culture medium in which bacteria is growing. काल सांगितलं होतं कल्चर मीडियम म्हणजे काय, आठवते काय? एक त्याला मीडियम देतो आपण. ओके, एक त्याला मीडियम प्रोव्हाइड करतो की त्या मीडियममध्ये तो बॅक्टेरिया किती ग्रोथ करतो, त्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतो, त्याला हवं ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो, त्याचं काय करतो, त्याचे सेल डिव्हिजन कसे होतात बघतो, त्याची ग्रोथ कशी होते बघतो. याला काय बोलतो आपण, कल्चर मीडिया. ओके, तर ह्या लॅग फेजच्या टप्प्यात काय होतं, जीवाणूच्या वाढीच्या परिस्थितीशी काय करतात, हे जुळवून घेतात. ओके, हा तीव्र एक मेटाबॉलिझमचा काय आहे, क्रियालापाचा एक टप्पा आहे. ओके, ज्यामध्ये जीवाणूच्या पुनरुत्पादनासाठी तयार होतात, रिप्रोडक्शनसाठी काय होतात, ते बॅक्टेरिया तयार होतात. सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असलेले, त्यामध्ये सेल डिव्हिजन गरजेचे आहे, बरोबर आहे. एकाचे दोन सेल डिव्हिजन म्हणजे काय, 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 म्हणजे बायनरी फिजन मध्ये काय होतं, त्यांचं सेल डिव्हिजन होतं. सेल वाढले जातात. ओके, नवीन सेल तयार होतात, त्याला आपण काय बोलतो, सेल डिव्हिजन. तर ह्या सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असलेले DNA, एन्झाईम आणि जे इतर मायक्रोमॉलिक्युल्स आहेत, ओके, ते काय करतात, सिंथेसाइज करून घेतात. म्हणून या टप्प्यामध्ये काय होते, त्यांच्या आकारात वाढ होते, पण नंबरमध्ये वाढ होत नाही. म्हणजे काय होतं, साईज वाढतो, तिथे असलेला त्या बॅक्टेरियाचा व्हॉल्यूम वाढतो, पण नंबर वाढत नाही. ओके, या अवस्थेची लांबी जीवाणूच्या कशावर, प्रकारावर, त्यांच्या संवर्धनावर किंवा माध्यमाची जी गुणवत्ता आहे यावर अवलंबून असते. ओके, द नेक्स्ट सेकंड वन काय आहे, लॉग फेज. सेकंड कोणता आहे, लॉग और एक्सपोनेंशियल फेज. Exponential phase. Okay, during this phase the bacteria multiply at maximum rate and their number increases exponentially or by geometric progression 1 2 4 8 etc. म्हणजे काय, बायनरी फिजन मध्ये डबल होतात. ओके, और 2⁻0 2⁻1 2 3. ओके, और n number where n number of generations with टाइम. तर ह्या लॉग फेज मध्ये काय होतं, या टप्प्यात जीवाणूची जास्तीत जास्त वेगाने गुणाकाराद्वारे, म्हणजे 2चे 4, 4चे म्हणजे 2नी गुणले जातात, डबल होतात. 2नी गुणणं म्हणजे काय, ती संख्या डबल होणं. ओके, डबल होतात. कशासोबत, विथ टाइम, म्हणजे पर्टिक्युलर वेळेसोबत होतात. हा, देन थर्ड फेज काय आहे, स्टेशनरी फेज. थर्ड फेज काय आहे, stationary phase. Okay, during this phase the growth rate slows down as a result of nutrient depletion and accumulation of inhibitory and toxic product. Okay, sooner or later the bacterial cells start dying and number of such cell balance the number of newborn cells. In other word, growth rate become equal to death rate in this phase. ओके, ही जी स्टेशनरी फेज आहे ह्याला आपण स्थिर अवस्था, म्हणजे एक पर्टिक्युलर हे होते, स्थिर होते, तिथं स्थिरावते ग्रोथ. ओके, तर या टप्प्यात पोषक तत्वांचा काय होतो, ऱ्हास होतो. ओके, आणि प्रतिबंधक अंत किंवा जे टॉक्झिन्स काय होतात तिथे तयार होतात. न्यूट्रिएंट काय होतं, कमी होतं आणि टॉक्झिन तिथे तयार होतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या वाढीचा दर, जे त्यांचा रिप्रोडक्शन आहे किंवा त्यांची जे डबल होण्याचा दर आहे तो काय होतो, कमी होतो किंवा तिथे मंदावतो. लवकरच किंवा नंतर जीवाणू पेशी काय होतात, तिथे मरण्यास सुरुवात होते. काय होती, जीवाणू पेशी मरण्यास सुरुवात करतात आणि अशा पेशींची संख्या नवीन जन्मलेल्या पेशीच्या संख्येशी काय करते, संतुलित करतं.
ओके. दुसऱ्या शब्दात विकास दर या टप्प्यातील मृत्यू दराच्या काय आहे, बरोबर आहेत. म्हणजे जितके नवीन जन्माला आले तितकेच डेथ पण झाले तिथे. ओके. त्यामुळे हा दर कसा होतो, एक बॅलन्स राखला जातो इथे. देन फोर्थ स्टेज कुठली आहे, डेथ ऑर डिक्लाइन फेज. डेथ ऑर डिक्लाइन फेज. During this phase, death rate exceed reproduction rate and thus number or viable bacterial cells start decline. Finally, after a variable period, the entire bacterial population dies and culture become sterile. तर ह्या जो डेथ किंवा डिक्लाइन हे फेज आहे, या फेजमध्ये काय होतं, मृत्यूदर पुनरुत्पादन दरापेक्षा जास्त होतो. जो डेथ रेट आहे तो रिप्रोडक्शन रेटपेक्षा काय होतो, जास्त होतो. आणि त्यामुळे जिवाणू पेशींची संख्या काय होते, कमी होऊ लागते. शेवटी परिवर्तनीय कालावधीनंतर संपूर्ण जीवाणूची जी लोकसंख्या आहे ती मरते आणि तिथे काय होते, स्टराईल फेज येते. स्टराईल म्हणजे काय, निर्जंतुक. ओके. समजले बॅक्टेरियल ग्रोथचा कर्व. फर्स्ट फेज काय आहे, लॅग फेज. सेकंड काय आहे, लॉग फेज, स्टेशनरी फेज आणि डेथ फेज. आता उद्याही मला प्रत्येकाने काय करायची, ही फेज एक्सप्लेन करून सांगायची. ओके. देन नेक्स्ट जे आहे आयसोलेशन ऑफ मायक्रोब इन लॅबोरेटरी, ते मी उद्या घेते. हां, थँक्यू. फक्त अभ्यास करा. बंद कर.